नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. 40 किल्ल्यांच्या गड संवर्धनासाठी काम करणारा हा जो खरा मावळा आहे, महाराजांचा खरा मावळा आहे, तो मावळा आज आपल्या स्टुडिओमध्ये किंवा कोडफसच्या पॉडकास्टमध्ये आला आहे. तो मार्तन, माझा पहिला प्रश्न हा आहे तुला. तुझं जे बालपण आहे, तू कुठल्या भागातून येतोयस आणि तुझ्या घरची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना ऐकून घ्यायला मदत. मी धाराशिव जिल्ह्यातील भूम गावचा आहे. माझे वडील शेती करतात, आई गृहिणी आहे. आणि बालपण म्हणलं तर माझं गावातच 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी हायर एज्युकेशनसाठी डिप्लोमा करायचं ठरवलं. ओके, म्हणजे जसं तर सिव्हिल केल्यानंतर तुम्ही ज्युनियर इंजिनियर हां. म्हणून कामाला लागू शकता, तसं डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही ज्युनियर इंजिनियरच्या लेवलचं नॉलेज येऊ हो, शकतो. आणि डिप्लोमावर पण ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. पण थोडंसं I2 IT कॉलेजबद्दल बोलायचं झालं तर I2 IT हे हिंजवडी फेज 1 मध्ये IT कंपन्यांच्या बरोबर मध्ये आहे. हो. त्यानंतर मग आमचे सेकंड इयर पासूनच आमच्या कॉलेजमध्ये I2 IT मध्ये की प्लेसमेंटसाठी प्री प्लेसमेंट प्रिपरेशन Activity. चालू झाले. सेकंड इयर पासून Second year प्लेसमेंट पासून. ऍक्टिव्हिटीज. हां. क्या बात आहे. मलाही इंटरेस्ट आहे त्या सोशल वर्क. तू काय सोशल वर्क मेन्शन केलं होतं असा की इंटरव्ह्यूवरला इंटरेस्ट आला, तर त्या सोशल वर्कबद्दल जाणून घ्यायला मला थोडंसं आवडेल. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. खरं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो माझ्यासाठी, कोडफससाठी खूप महत्त्वाचा आणि खूप अभिमानाचा आहे. मित्रहो, आमच्या चॅनलच्या सुरुवातीचा पहिला व्हिडिओ जो होता तो मार्तनचा होता आणि आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मार्तनशी बोलण्याचा योग आला. हा व्हिडिओ दुसऱ्या बाजूने अभिमानाचा हा आहे. 40 किल्ल्यांच्या गड संवर्धनासाठी काम करणारा हा जो खरा मावळा आहे, महाराजांचा खरा मावळा आहे, तो मावळा आज आपल्या स्टुडिओमध्ये किंवा कोडफसच्या पॉडकास्टमध्ये आला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण जे आहे ते पाठीमागचं कारण वेगळं आहे. जसं कोडफसच्या पॉडकास्टबद्दल तुम्हाला माहीत आहे, ग्रामीण भागातल्या मुलांच्या ज्या यशस्वी कहाणीज आहेत किंवा गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आणि तीच एक गोष्ट आज पुन्हा घेऊन येतो आहोत आम्ही तुमच्यासमोर मार्तन देशमुखच्या माध्यमातून. मार्तनचं प्लेसमेंट जे आहे ते ओरॅकलमध्ये झालं आहे आणि 10 लाखाचं पॅकेज जे आहे ते 10 लाखाचं पॅकेज मार्तनला भेटलं आहे. मार्तनचं कोडफसकडून पुन्हा एकदा खूप सारं अभिनंदन मार्तन. धन्यवाद. आणि कोडफसमध्ये खूप सारं स्वागत. धन्यवाद. तो मार्तन, माझा पहिला प्रश्न हा आहे तुला. तुझं जे बालपण आहे, तू कुठल्या भागातून येतोयस आणि तुझ्या घरची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना ऐकून घ्यायला मदत. मी धाराशिव जिल्ह्यातील भूम गावचा आहे. माझे वडील शेती करतात, आई गृहिणी आहे. आणि बालपण म्हणलं तर माझं गावातच 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी हायर एज्युकेशनसाठी डिप्लोमा करायचं ठरवलं. ओके. कारण की सायन्समध्ये तर माझं एवढं काही प्रोफेशन नव्हतं, मला सायन्स हार्ड जायचं. त्यामुळे मी समजलं की आपल्याला सायन्सच्या फील्डमध्ये नाही जायचं, म्हणून मी ट्रॅक पकडला आणि मी डिप्लोमासाठी लातूरला गेलो. ओके. सो 10वी नंतर डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग. हो. मार्तन, मला थोडंसं डिप्लोमामध्येच अजून एक क्वेश्चन विचारायचं आहे. बरेच सारी ग्रामीण भागातली मुलं आपली 12वी न करता डिप्लोमाला जातात. हो. सायन्स बॅकग्राऊंड शक्यतो जमत नाही आहे, घरच्या हां. परिस्थिती नसतात. बऱ्याच साऱ्या ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा पालकांना हेही माहीत नसतं की मेडिकलसाठी किती खर्च आहे, काय तयारी हां. कशी करायची आहे वगैरे. तर आम्ही पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच त्या रिलेटेड कोण पर्सन असेल तर नक्की बोलवतो. पण मला डिप्लोमाकडे यायचं आहे. जी मुलं तुझ्यासारखी आहेत, ज्यांनी असा विचार केला की नाही मला एकच फील्ड निवडायची आणि मला डिप्लोमा करून मला पुढं इंजिनिअरिंग करायचं आहे, हां. त्या मुलांसाठी डिप्लोमामध्ये त्या मुलांनी काय केलं पाहिजे हा माझा पुढचा प्रश्न आहे. आणि ते 3 वर्ष तू काय केलंस, पर्सेंटेज किती होते, स्टडी कसा केला, काय डिफिकल्टी आल्या होत्या का, याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आपल्याला जर फिक्स माहीत असेल की आपल्याला इंजिनिअरिंगच करायची आहे तर डिप्लोमा खूप बेस्ट, म्हणजे त्याच्यावर एक पर्याय आहे. कारण की इंजिनिअरिंगचा जो बेस आहे तो पूर्ण डिप्लोमामध्ये कव्हर होतोय. बरोबर. आणि मी ज्यावेळेस डिप्लोमा माझा चालू झाला त्यावेळेस कोरोना आलेला होता. ओके. मग माझं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं फर्स्ट सेम हे ऑनलाईन झालं.
ओके. मग त्या ऑनलाईन मध्ये तर माझे जे लेक्चर वगैरे होत होते ते मोबाईलवर होत होते. त्यावेळेस फर्स्ट टाइम मोबाईल घ्यावा लागला त्यासाठी. ओके. मग ते डिप्लोमा तसा कव्हर झाला. त्याच्यानंतर जे दीड सेमिस्टर राहिले होते ते माझे ऑफलाईन झाले. ओके. मग तिथून पुढं सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट झालं. आणि डिप्लोमामध्ये आपल्याला हे जे सगळे लँग्वेज आहेत आणि जे IT बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण कव्हर होतं. म्हणजे तुम्ही एक बेसिक ज्युनियर इंजिनियर म्हणू शकता तुम्हाला. ओके. म्हणजे जसं आता सिव्हिल केल्यानंतर तुम्ही ज्युनियर इंजिनियर हां. म्हणून कामाला लागू शकता, तसं डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही ज्युनियर इंजिनियरच्या लेवलचं नॉलेज येऊ हो. शकतो. आणि डिप्लोमावर पण ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. राईट. सो तू फायनल इयरला किती पर्सेंटेज होते तुझे, किंवा आता तू म्हणजे I2 मधून ग्रॅज्युएशन करतो आहे, फायनल हो. इयरला आहेस. सो डिप्लोमामध्ये जे सेकंड इयरला ॲडमिशन घ्यावं लागतं, त्या सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी ॲग्रिगेट घेतलं जातं की फक्त फायनल इयरचे मार्क्स घेतले? फायनल इयरचे मार्क घेतले जातात. किती पर्सेंटेज होते? मला 88% होते. ग्रेट. आणि मोस्टली 88च्या पुढून I2 IT कॉलेजसाठी क्रायटेरिया आहे. ग्रेट. सो मला ही गोष्ट हायलाईट करायची आहे मारतंडच्या माध्यमातून, की जी मुलं ठरवतात की नाही 10वी नंतर आपण डिप्लोमा करू आणि डिप्लोमानंतर डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं. सो पर्सेंटेज हा जो क्रायटेरिया आहे तो खूप महत्त्वाचा क्रायटेरिया असं मला वाटतं, जर तुम्हाला टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. मेनली कसं राहतं, डिप्लोमा नंतरच्या मुलांना खूप जागा कमी असतात. आता आमच्या पूर्ण क्लासमध्ये 12 जागा होते फक्त डिप्लोमासाठी. ओके. आणि फर्स्ट इयर पासून मुलं आलेले असतात आणि त्यात आपण डायरेक्ट सेकंड इयरला येतो. हम्म. मग तिथं ते मॅच करणं जरा डिफिकल्ट जातं. ओके. आणि मार्क्स खूप मॅटर करतात डिप्लोमाचे. येस, म्हणजे तुम्ही डायरेक्ट डिप्लोमा सेकंड इयरला I2 तू ॲडमिशन हो. कॉलेजबद्दल थोडंसं माहिती सांगशील I2 बद्दल? हो. I2 पहिल्यांदा मी ट्रिपल IT ऐकून आलेलो होतो. राईट. मग ते I2 असं नंतर मला समजलं. मग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला तर नव्हतो, सेकंड इयरला आलो. मग सेकंड इयरला आल्यावर आपण असे खेडेगावातून आलोय, आपला बॅकग्राऊंड मराठी आहे बेसिकली. जरी डिप्लोमा झाला असेल तरी तिथे जास्त मराठीच चालत होतं, लातूरला होतो. मग इथे जरा हार्ड गेलं त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायला. जे रेग्युलरचे मुलं आहेत त्यांना पूर्ण सगळा फ्लो माहीत होता. पण आम्ही जे डिप्लोमामध्ये होतो तर आम्हाला जरा डिफिकल्ट जात होतं शिक्षकांच्या ओळखी करून घेण्यासाठी. मग त्यानंतर शिक्षक पण आम्हाला मग चांगले भेटले आणि त्यांनी म्हणजे कम्युनिकेशन पण त्यांच्यासोबत चांगलं झालं. त्यानंतर मग सेकंड इयर थर्ड इयर व्यवस्थित चाललं. आपण सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयरबद्दल खूप डीपमध्ये बोलणार आहोत. पण थोडंसं I2 कॉलेजबद्दल बोलायचं झालं तर I2 हे हिंजवडी फेज 1 मध्ये IT कंपन्यांच्या बरोबर मध्ये आहे. हो. त्यामुळं आपण ज्यावेळेस ग्रामीण भागात नेतो त्यावेळेस थोडीशी भीती वाटायला लागते की, आणि मी स्वतः मुंबई युनिव्हर्सिटीमधून पासआउट आहे. ज्यावेळेस ग्रामीण भागातली मुलं Tier 1 सिटीमध्ये जातात, स्पेशली मेट्रो सिटीमध्ये जातात, त्यावेळेस एक न्यूनगंड असतो आपल्या मनामध्ये की नाही यार, एक तर माझी परिस्थिती गरीब आहे, हो. माझं लँग्वेजचा इश्यू आहे, माझ्या कपड्यांचा इश्यू आहे. ह्या सगळ्या इश्यूमध्येच आपले एक साधारण 3-4 महिने जातात. हो. पण या सगळ्यातून बाहेर पडून तू चांगली सुरुवात केलीस, टीचर लोकांबरोबर बोलायला चालू केलं आणि तू सेकंड इयर कम्प्लीट केलं. सो तुझं जे प्लेसमेंट आहे त्या प्लेसमेंटसाठी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर असे कंबाईन मिळून तू काय केलेलं आहे का? म्हणजे तुला असं वाटतं की नाही मला या 3 वर्षामध्ये ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्याचा माझा प्लेसमेंटसाठी खरंच खूप फायदा झाला? हो सर, कारण की सुरुवातीला जे तुम्ही म्हणलात की आपण खेडेगावातून आलेलो असत, आपले लँग्वेज, आपले कपडे वगैरे. तर सोनाली पाटील म्हणून एक मॅडम आहेत आम्हाला I2 मध्ये. त्या मला पहिल्या दिवशी म्हणल्या होत्या, मारतड आपण खेडेगावातून आलोय पण इथं येऊन असं त्याच्यात आपण म्हणजे कमीपणा वाटू देऊ नकोस आणि आपले वडील जे कष्ट करतायत त्याच्याकडे लक्ष दे आणि इथं आल्यावर तू मला येतंय सगळं अशा भावनेने राहतो आणि तू कुठल्याच ह्याच्यात कमी नाही आहेस असं समज आणि काही अडचण आली तर माझ्याशी भेट असं बोलले. ग्रेट. त्यानंतर मग आमचे सेकंड इयर पासूनच आमच्या कॉलेजमध्ये I2 मध्ये की प्लेसमेंटसाठी प्री प्लेसमेंट प्रिपरेशन चालू झाले. सेकंड इयर पासून सेकंड इयर प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज. त्यामध्ये त्यांनी DSA साठी आम्हाला 3 महिन्याचा कोर्स कॉलेज थ्रू दिला आम्हाला. वाव. म्हणजे तो कोर्स बाहेर 10,000 पर्यंत असेल, तो आमच्यासाठी त्यांनी कन्सेशन देऊन 3,000 पर्यंत आणला आणि GFGचा तो कोर्स होता. मग त्यामुळे आमचं एक DSAचं बॅकग्राऊंड फिक्स झाला. त्यानंतर त्यांनी जे सुट्ट्या होत्या, आता आम्हाला तर सुट्ट्या हव्या होत्या पण त्यांनी त्या सुट्ट्या दिल्या नाही आणि त्या सुट्ट्यामध्ये त्यांनी आमचं थर्ड इयरच्या आधीच्या सुट्ट्या त्यामध्ये त्यांनी आमचं ॲप्टिट्यूडसाठी प्रिपरेशन करून घेतलं. थर्ड इयरच्या आधीच्या सुट्ट्या म्हणजे तुम्ही थर्ड इयर सुरू करायच्या आधी ॲप्टिट्यूड आणि DSA संपवलेलं होतं. मग ॲप्टिट्यूड मध्ये त्यांनी इंग्लिश,
ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स आणि जे सगळे ॲप्टिट्यूडसाठी लागते त्याचा बेस पक्का करून घेतला आणि त्याच्यावर त्यांनी आमच्या एक्झाम घेतल्या. गुड. आणि जो म्हणजे एक्झाम त्यांनी पण क्रायटेरिया ठेवला होता की एक्झाममध्ये जो 90+ असेल त्यालाच आम्ही प्लेसमेंटसाठी बसू देऊ, कारण की ते एक भीतीने तरी मुलं अभ्यास करतील, म्हणजे aptitude करतील. ऍप्टिट्यूड आणि DSA ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये 90%चा क्रायटेरिया Criteria कॉलेजनं ठेवला ठेवला, त्यामुळं मुलं करत होते. हो. आणि तू अबव अर्थात 90% अशी काही मुलं होती का जी 90%च्या बिलो होती? होती, पण मग त्यांना रिटेस्ट द्यायला लावल्या. ओके, म्हणजे आणि त्या त्याचा म्हणजे एक स्ट्रिक्टनेस सांगायचा झाला तर मी एक दिवस लेट गेलतो तर मला 500 वेळेस आय एम नॉट लेट इन TNP सेक्शन असं मला लिहून आणायला लावलं होतं. येस, मी पण वर्कशॉप घेतलेले आहेत आय स्क्वेअरला आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. मित्र, मला वाटतं की खरं तर हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवताना कोणत्याही कॉलेजची वाहवा करणं किंवा कॉलेजबद्दल चांगलं बोलणं हे टार्गेट नाही आहे, पण जी कॉलेजेस चांगलं काम करतायत त्या कॉलेजेसचं नाव व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं. आणि आय स्क्वेअर हे खूप छान काम करतं आहे. मी बऱ्याच वेळा कॉलेजला व्हिजिट केलेली आहे. ग्रामीण भागातली जेवढी मुलं आहेत तिथं त्यांच्याशी कनेक्टेड आहे, त्या मुलांचा फीडबॅक आहे आणि आय स्क्वेअर खूप छान काम करतं आहे. त्याचा मार्तंडला खूप सारा फायदा झालेला आहे. मार्तंड, आता आपण थोडंसं ओरॅकलच्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसकडे वळतो आहे. मार्तंड, एक गोष्ट मला म्हणजे मुलांना भेटून जाणवते, बऱ्याच साऱ्या मुलांना मी भेटतो आहे तुमच्यासारख्या फायनल इयरमध्ये, थर्ड इयरमध्ये असणाऱ्या वर्कशॉपच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून किंवा बऱ्याच आमच्या क्लासच्या माध्यमातून भेटणं होतं. मोठ्या कंपन्या ज्यावेळेस येतात आणि मोठ्या कंपन्याबद्दलच्या ड्राईव्ह किंवा ओपनिंग ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस मराठी मुलांचा एक माइंडसेट येतो की नाही यार, ही माझ्यासाठी नाही आहे. तो तुला काय वाटतं, तुझ्या मनात असं कधी आलं होतं का? आणि तुझा एक्सपिरियन्स काय आहे? पहिला हा प्रश्न आहे, मग आपण इंटरव्ह्यूच्या प्रोसेसकडे जाऊया. मी सुरुवातीला एक्सपेक्ट पण करत नव्हतं की ओरॅकल कंपनी मला घेईल, कारण की ती एक भीती होती मनात की MNC आहे, ओरॅकल म्हणजे खूप मोठी कंपनी आहे. म्हणून मी सगळ्यात पहिली जी आर स्क्वेअर सॉफ्ट कंपनी आली त्यासाठी मी पूर्ण फोकसली अभ्यास करत होतो. पण त्या कंपनीने मला रिजेक्ट केलं, तो भाग वेगळा. पण मग मी आपण ट्राय करू ओरॅकलसाठी ह्या दृष्टीने गेलतो. पण तिथे मला कळलं की MNC ज्या कंपनी आहेत त्यांचा इंटरव्ह्यू खूप हार्ड नाही आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तरी तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. ग्रेट. सो DSA, ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन हे सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरपर्यंत तू या सगळ्या गोष्टी अप टू डेट ठेवल्या. त्याचा खूप सारा फायदा तुझ्या फायनल इयरच्या प्लेसमेंटमध्ये झाला असं आपण प्री प्लेसमेंटची जी तयारी आहे त्या तयारीसाठी म्हणू शकतो. मात्र इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये किती राऊंड होते? पहिल्या राऊंडमध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेले, सेकंड राऊंडमध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेले आणि थर्ड राऊंडमध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेले? एंटायर सिलेक्शनची प्रोसेस काय होती याच्याबद्दल थोडंसं सांग, म्हणजे जेणेकरून पुढं आपल्या कॉलेजमध्ये किंवा अजून कुठं जर ओरॅकलची ड्राईव्ह असेल तर आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल. सगळ्यात पहिल्यांदा ॲप्टिट्यूड टेस्ट होती, ज्यामध्ये MCQ प्लस कोडिंग राऊंड होता. ओके. तर MCQ जावा बेस्ड जास्त होते आणि काही ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्किंग रिलेटेड कोर सब्जेक्ट पण MCQ होते आणि 3 कोडिंग राऊंड म्हणजे कोडिंग क्वेश्चन होते. पण त्यांचा क्रायटेरिया काय होता की कोडिंग तुमचा रन झाला नाही, तुमचे टेस्ट केस किती रन होत आहेत, जरी कोड पूर्ण नाही रन झाला तरी टेस्ट केसला वेटेज होतं. राईट. त्यानंतर मग त्यातून शॉर्टलिस्ट झाले 40 जण. आम्ही टोटल 300 जण बसलो होतो, त्यातून 40 जण क्वालिफाय झाले. माझे 2 कोड रन झाले, एकाच्या काही टेस्ट केसेस झाले, पण मग मी झालो त्यातून सिलेक्ट. मग सेकंड राऊंड होता की पहिला टेक्निकल राऊंड, फर्स्ट टेक्निकल राऊंड, सेकंड आणि फायनल HR राऊंड. टेक्निकल फर्स्ट राऊंडमध्ये बेसिक मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं, पण पहिला क्वेश्चन होता की तुला HTML मध्ये CSS कसं जॉईन करशील. सगळ्यांनाच हा क्वेश्चन विचारला जाईल असं नाहीये. राईट. मग त्यानंतर त्यांनी माझं इंट्रोडक्शन घेतलं. इंट्रोडक्शन मध्ये मी लास्ट बोलून गेलो की मी React.js वर वर्क करतोय. राईट. मग त्यांचा पूर्ण फ्लो माझा React.jsच्या दृष्टिकोनाने गेला. त्यांनी बेसिक React.jsचे कॉन्सेप्ट विचारल्या, त्यानंतर इनहेरिटन्स, उप्स कॉन्सेप्टवर जास्त फोकस होता, कारण की ओरॅकल डेटाबेस असल्यामुळे ते जावावर फोकस करत होते. मग लास्टला फर्स्ट इंटरव्ह्यू राऊंड म्हणजे एवढा काही हार्ड नव्हता, बेसिक क्वेश्चनवरच पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी मग मला विचारलं की तुला काय क्वेश्चन आहे. हा फार शॉर्टली 10 मिनिटाचा राऊंड झाला.
मग त्यात मी विचारलं की मी कशात इम्प्रूव्ह केलं पाहिजे. गुड. तर ते बोलले की तू आता जेवढे मेन्शन केले तुझ्या स्किल्स त्या सगळ्या तुला गरजेच्या आहेत आणि सगळे इम्प्रूव्हमेंट हवी आहे तुझी. क्या बात. मग त्यानंतर सेकंड राऊंड आला. राईट. म्हणजे माझं सिलेक्शन झालं म्हणून मला कळालं, सेकंड राऊंडसाठी गेलो. सेकंड राऊंड हा खरं तर टेक्निकल होता, पण त्यांनी फर्स्ट मला डायरेक्ट विचारले तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय. राईट. मग मी फॅमिली बॅकग्राऊंड सांगितला आणि त्यानंतर मी माझे फुल प्रोजेक्टमध्ये गेले. राईट. सो खरं तर सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड ज्यावेळेस कॉलेजला होतात तर मोस्ट प्रोबॅबली तुमचे जे सी व्हीज असतात त्या सी व्हीजवरती बऱ्याच साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. तुम्ही सी व्हीमध्ये काय प्रोजेक्ट्स टाकलेले आहेत किंवा सी व्हीमध्ये काय टेक्नॉलॉजी लिहिलेल्या आहेत त्याच्यावरती. तू प्रोजेक्ट्समध्ये आय थिंक फायनल इयरला अजून लास्ट सेमिस्टरच्या आधी तुझं सिलेक्शन झालंय, म्हणजे फायनल प्रोजेक्ट तर मेन्शन नसणार नव्हताच. पण तू स्वतः केलेले प्रोजेक्ट्स काय टाकले होते का आणि ते प्रोजेक्ट्स केले होते का? हो, कारण की फ्रेशर्सचा एक्सपिरियन्स म्हणजे त्यांचा प्रोजेक्ट असतो. कारण तुम्ही ज्या टेक्नॉलॉजी मेन्शन करतायत की मला ह्या येत आहेत, मग तुम्ही त्याच्यात एक्सपिरियन्स काय तर तुमचा प्रोजेक्ट एक्सपिरियन्स आहे. म्हणून मी डिप्लोमा नंतरचा जो पिरियड होता माझ्यापाशी सिलेक्शनच्या आधीचा त्यावेळेस एक प्रोजेक्ट केलता. त्यानंतर कॉलेजला PBL हा सब्जेक्ट असतो त्यामध्ये एक प्रोजेक्ट केलता आणि प्लेसमेंटसाठी एक म्हणून प्रोजेक्ट केलता मी. असे मी 3 प्रोजेक्ट केलेले होते, पण बेसिकली सगळे माझे फ्रंट एंडसाठी होते. React.js आणि Node.js Express.js यूज करून केलेले. मग मला त्यांनी सेकंड राऊंडमध्ये पूर्ण प्रोजेक्ट बेस्ड क्वेश्चन होते. मग त्यांचा क्वेश्चन होता की तू जावामध्ये का काही केलेलं नाही. तर मी त्यांना बोललो की माझे रिॲक्टमध्ये प्रोफेशन होतं म्हणून मी रिॲक्टमध्ये करतोय, पण मी जावामध्ये पण ह्याला कन्वर्ट करू शकतो. ग्रेट. सो कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा. कॉन्फिडन्स हा एकदम सक्सेस की आहे इंटरव्ह्यूसाठी. राईट. सो मार्थन सेकंड राऊंडमध्ये अजून कुठले क्वेश्चन्स विचारले होते का तुला आणि वे ऑफ इंटरव्ह्यू ज्याला म्हणतो आहोत. फर्स्ट राऊंड टी टेक्निकलमध्ये कम्युनिकेशनचा इंग्लिशमधूनच इंटरव्ह्यू होतात आहे. सेकंड राऊंड तुझा स्पेसिफिक कसा होता, टफनेस काय होती इंग्लिश कम्युनिकेशनची किंवा अजून कुठले क्वेश्चन्स विचारले का तुला? सेकंड राऊंडमध्ये सुरुवात इंग्लिश लँग्वेजमध्येच झाली, पण एका स्टेजला माझी इंग्लिश कम्युनिकेशन थोडी डगमगली. मग त्या ठिकाणी सरनी पण समजून घेतलं, पण मी एक्सप्रेस करू शकत होतो. मला जे सांगायचे ते मी सांगू शकत होतो. मग त्यांनी माझ्या रिझ्यूम पाहताना ते माझ्या एका एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये गेले जिथे मी सोशल वर्क मेन्शन केलेलं होतं. ग्रेट. मग त्याच्यात त्यांना इंटरेस्ट आला आणि तिथून पुढचा इंटरव्ह्यू हा माझा एकदम फ्रेंडली झाला. क्या बात आहे. मलाही इंटरेस्ट आहे त्या सोशल वर्क. तू काय सोशल वर्क मेन्शन केलं होतं असा की इंटरव्ह्यूवरला इंटरेस्ट आला, तर त्या सोशल वर्कबद्दल जाणून घ्यायला मला थोडंसं आवडेल. सोशल वर्क म्हणजे मी 10वी पासून गडकोट संवर्धन मोहिमा मी करतो. त्यासाठी मी एका ग्रुपशी जॉईन आहे, तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान म्हणून ते ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपची टॅगलाईन अशी आहे की कष्ट करा आणि गडकोट फिरा. पण त्या ग्रुपचे जे मेन आहेत ते विठ्ठलांना बाराते म्हणून आहेत, ते मला म्हणायचे की तू अभ्यास कर आणि गडकोट फिर. कारण की आमच्या पूर्ण टीम मध्ये जो अभ्यास करणारा म्हणलं तर मी एक होतो, बाकी सगळे कष्ट करणारे मुलं होते. ग्रेट. मग ते सोशल वर्क मी फोर्ट कन्झर्वेशन ड्राईव्ह, फोर्ट क्लीननेस ड्राईव्ह असं मी माझ्या रिझ्यूम मध्ये ऍड केलं. ओके. तर त्या सरला त्यामध्ये इंटरेस्ट वाटला. मग त्या सरनी मला असे क्वेश्चन केले की तू जे हे काम करतोय ह्यातून तुला काय भेटतंय. ओके. मग मी त्याच्यात त्यांना सांगितलं की सर आपण प्रत्येक गोष्ट भेटण्यासाठी करत नसतो. एक आपण ते मला म्हणते तू इंजिनियर आहेस तर तुला सोशल वर्क करायची काय गरज आहे. तर मी म्हणलं जरी मी इंजिनियर असलो तरी मी ह्या समाजाचा एक घटक आहे. बरोबर. आणि मग समाजाचा घटक म्हणून हे माझं कर्तव्य आहे. हे की मी उपकार म्हणून करत नाही किंवा मग काम म्हणून करत नाही, हे माझं एक कर्तव्य आहे. कारण की जे ऐतिहासिक वारसा आहे त्या माणूस हा इतिहासाने ओळखला जातो. माणसाचा इतिहास काय सांगतो त्याच्यावर माणसाचं फ्युचर ठरतं. बरोबर. म्हणून आपण हा इतिहास जपला पाहिजे. आपल्याला हा एवढा मोठा इतिहासाचा वारसा लाभलाय. म्हणून मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी मला असा क्वेश्चन केला की तुझा हा ऐतिहासिक जो तुझा छंद आहे ह्याचा तुला अकॅडमिकला डिस्टर्ब होत नाही का. मग मी त्यांना असं उत्तर दिलं की सर माझा पॉइंटर पण नाही, मग मी दोन्ही मॅनेज करतोय. मग त्यांनी माझ्या टाइम मॅनेजमेंट बद्दल मला जास्त फोकस केला. तू कसा मॅनेज करतो काय. मग माझं तिथे उत्तर होतं की सर मी सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी करतो आणि जर आवड असेल तर सवड भेटते. राईट. सो मला मार्थनच्या माध्यमातून अशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे की जी लोक कारणं सांगतायत. जो मुलगा गड संवर्धनासाठी काम करतो, साधारण मला वाटतं आत्तापर्यंत 41 गड संवर्धनासाठी मार्थननं काम केलं आहे. त्याच्या बोलण्यातून मला मी त्याच्याशी बोललो तेव्हा समजलं की 41 गड किल्ल्यांसाठी त्यानं काम केलं. त्याला डिप्लोमाला 88% मार्क आहे.
डिग्रीला त्याला 9 पॉइंटर CGPA आहे. ॲप्टिट्यूड आणि या कॉलेजच्या एक्झाममध्ये तो 90+ आहे. तरीसुद्धा आपली संस्कृती आपली परंपरा जपण्याचं काम प्रामाणिकपणे करतो. मुलं फक्त कारणं सांगतायत किंवा तुम्ही फक्त ट्रेकला जातायत, त्या मुलांसाठी हा खरं तर आदर्श आहे असं मला वाटतं. सो मार्तन, अजून कोणता क्वेश्चन होता की तो इंटरव्ह्यूवर जो आहे तो इम्प्रेस झाला? इम्प्रेस म्हणलं तर त्यांनी मला क्वेश्चन केलता की तू वडिलांवर तुझ्या फीसचं बोजा टाकतोयस का? कारण ते म्हणजे तू फार्मर आहेस म्हणतो वडील, तर तुझं 1,00,000 असं 1.5 लाख फीस आहे कॉलेजची. तर ते बोलले 1.5 लाख फीस कशी पे करतात? तर मग मी सांगितलं मी एज्युकेशन लोन करतोय. तर ते बोलले मग त्या लोनचा पण भार तू वडिलांवर टाकणार का? मग मी म्हणलं सर नाही, मी जॉब करणार आणि ते लोन म्हणजे कव्हर करणार. तर मग त्याच्यावरून ते इम्प्रेस झाले. ग्रेट. सो कॉलेज लाईफमध्ये असताना सुद्धा कमवा आणि शिकाच्या माध्यमातून त्यानं बरीच सारी कामं केलेली आहेत. मार्तन, तुझ्यासारख्या मुलाचा प्रत्येकाला अभिमान आहे आणि समाजात अशी मुलं निर्माण व्हावीत असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे प्रत्येक माणसासाठी किंवा मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की गड किल्ल्यांसाठी सामाजिक भान असणारा मुलगा ओरॅकलमध्ये 10 लाखाचं पॅकेज फायनल इयरमध्ये घेऊ शकतो. तुझ्या आईवडिलासाठी, तुझ्या गावासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. सो तुझ्या माध्यमातून तुला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना की ज्यांच्या कॉलेजपर्यंत प्लेसमेंट पोहोचलेलं नाही, त्या मुलांनी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे? कारण कॉलेज प्लेसमेंट करत नाही, काय हरकत नाही, पण त्या मुलांकडं पर्याय आहेत का तसे काही? किंवा स्केलअप जे म्हणतो आपण ते स्केलअप करण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? आता जे खेडेगावातील कॉलेज आहेत किंवा ग्रामीण भागातील, आता माझे काही फ्रेंड्स आहेत जसं की धाराशिवच्या कॉलेजला, लातूरच्या कॉलेजला, ज्या ठिकाणी प्लेसमेंट हा म्हणजे ऑप्शनच नाही आहे. कॉलेज थ्रू प्लेसमेंट, कॅम्पस थ्रू प्लेसमेंट ही तिथे कन्सेप्टच नाही आहे. मग ते डायव्हर्ट कुठे होत आहेत? तर ते फक्त त्यांचा सिलेबसचा अभ्यास करत आहे आणि त्यांना विचारलं तुम्ही कशात तुमचं डोमेन आहे किंवा स्पेसिफिक, मला सगळं येतं आहे म्हणतात. मग ते येतं आहे काय? तर त्यांना त्या सब्जेक्टचं नॉलेज आहे फक्त. मग मला असं वाटतं की त्यांनी एक कुठली तरी टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याला जी कम्फर्टेबल वाटते, असं नाही की आत्ता रिॲक्ट मार्केटमध्ये म्हणून रिॲक्टच करू, असं पण नाही. एक कोणती तरी लँग्वेज, एक कुठल्या तरी टेक्नॉलॉजी आपण चूज करून पूर्ण त्याच्या बेसिकपासून एक इंटरमिजिएट लेवलपर्यंत जरी अभ्यास केला तरी आपण लिंक्डइन म्हणा किंवा अजून जे प्लॅटफॉर्म Naukri.com जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर आपण अप्लाय करून ते आपण क्रॅक करू शकतो इंटरव्ह्यू. ग्रेट. सो कोणतीही कारणं न देता आपण आपली रोडमॅप जे आहे ते रोडमॅप रेडी ठेवले पाहिजेत. प्रोजेक्ट्स कंप्लीट केले पाहिजेत. गिट रिपॉझिटरीज आपल्या परफेक्ट पाहिजे. आपण लिंक्डइनला फर्स्ट इयरपासून आपल्या त्या कॉन्टॅक्टमध्ये गेलं पाहिजे. मार्तनच्या बाबतीतचा किस्सा मी जसं पहिल्यांदा सांगितलं की ह्या व्हिडिओची, या यूट्यूबची सुरुवात त्याच्या व्हिडिओपासून झाली. तो दिवस मला आज अजूनही आठवतो. आम्ही एक मीटअप ठेवलं होतं डेव्हलपरसाठी आणि मार्तन त्यावेळेस सेकंड इयरला असताना तो मीटअपला आला होता. जे आवड आहे, तुमचं सर्कल आहे, तुमचं नेटवर्क आहे, ते त्यामध्येच पाहिजे तुमचं, तर तुम्ही त्या पद्धतीनं ग्रो करू शकता असं मला वाटतं. पुन्हा एकदा मार्तन, तू कोडफर्स्टमध्ये आलास, वेळ दिलास, सगळी प्रोसेस सांगितलीस, त्याबद्दल कोडफर्स्टकडून खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद सर.